डोनाल्ड ट्रम्प इज न्यूयॉर्क, हे वाक्य आहे. म्हणजे जणू काही ते प्रतीक आहे असा त्याचा अर्थ झाला. ग्लिट्स, ग्रीड, ग्लॅमर अँड अन ॲम्बिशन सो कलोसल दॅट इट विल प्रोबॅबली नॉट रेस्ट until he rules the world, which one day he just might. सामाजिक संघटना म्हणजे त्यावेळेला NGO अशी संज्ञा आपल्याकडे आलेली नव्हती, म्हणजे जगात कुठेच नव्हती. पण संस्था म्हणूयात गडीवर आपण, इन्स्टिट्यूशन्स या स्थापन झाल्या पाहिजेत. म्हणजे तो आपल्या ज्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो. आता ही कल्पना सुद्धा आपण पाश्चात्य जगाकडनं घेतली, इंग्रजांच्या मार्फत आपल्याकडे ती आली. तर ती जर तिचं जर सगळं चालवायचं असेल व्यवस्थित आणि ती समाजाच्या देखरेखीखाली सरकार चालायचं असेल, तर फक्त सरकारला मतं द्यायची पक्षांना कुठल्या तरी आणि निवडून आणायचं आणि त्यांनी सरकार करायचं आणि बाकीच्यांनी थांबायचं पुढच्या निवडणुकीची वाट पाहत, असं नाही चालणार. या सगळ्या लोकांचा ॲक्टिव्ह पार्ट कुठेतरी पाहिजे. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमधील ट्रम्प कार्डसाठी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि त्याचबरोबर स्वतःची आणि स्वतःबरोबर सगळ्या जगाची काळजी करणाऱ्या, चिंता करणाऱ्या महाराष्ट्र धर्मीयांना अभिवादन करतो. आपण महाराष्ट्राच्या संदर्भात, भारताच्या संदर्भात, जग आणि परत जगाच्या संदर्भात मागे येऊन भारत महाराष्ट्र असा एक वर्तुळाकार विचार आपला करायची पद्धत आहे. तर मागच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण अमेरिकेचं आत्ताचं जे धोरण आहे, विशेषतः टेरिफ, आयात शुल्काचं, आणि त्याच्यामुळं राजकारण जगातलं जे असं ढवळून निघालेलं आहे आणि जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांची, ज्याला आपण अलाइनमेंट म्हणतो, एकत्र येणं वगैरे वगैरे, गट आपले तयार करणं, ती सुद्धा बदलू लागलेली आहे. त्याच्या संदर्भात विचार केला आणि त्या विचारामध्ये अर्थात दोन व्यक्ती प्रॉमिनंटली आल्या. कारण एक राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरी व्यक्ती म्हणजे त्यांचा सल्लागार अर्थात पीटर नवारो. पीटर नवारोच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी सांगण्याची गरज का भासली, त्याचं कारण ते ट्रम्पचे निकटवर्ती, विशेषतः या क्षेत्रामध्ये सल्ला देणारे अशा प्रकारचे सद्गृहस्थ आहेत म्हणून. पण एक दोन गोष्टी मला त्यांच्याबद्दल तुम्हाला आणखी सांगायच्या आहेत. ट्रम्पच्या संदर्भामध्ये, म्हणजे ट्रम्पला त्यांची एवढी मदत झाली आणि ट्रम्पचा एवढा विश्वास त्यांनी संपादन केला, आणि मुख्य म्हणजे ट्रम्पची सत्ता गेल्यानंतर सुद्धा त्यांनी ट्रम्पसाठी काम करण्याचं थांबवलं नाही. असे दोन इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला मी सांगू शकतो. एक म्हणजे ट्रम्प पडले निवडणुकीमध्ये, हा जो निकाल होता निवडणुकीचा तोच चॅलेंज करणारा दावा वगैरे ज्याला म्हणतो आपण, त्यांनी कोर्टात दाखल केला होता नवारोने. अर्थात त्यांना काही यश नाही आलं, हा वेगळा मुद्दा. आणि त्याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट अशी की यावेळेला ते जे काही बोलत होते, कुठे कुठे काय काय काँग्रेसच्या संदर्भात, अमेरिकेमधल्या सिनेटच्या संदर्भात, तर त्यामुळे त्यांच्यावरती खटला भरला गेला आणि त्या खटल्यात चक्क त्यांना 4 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. म्हणजे इतकं त्यांचं आणि ट्रम्पचं नातं घट्ट आहे. आणि मग आता आपण ट्रम्पकडे वळूयात. तर ट्रम्पचं आपणाला माहिती असलेलं धोरण आपण एका पत्राच्या माध्यमातून, अनावृत्त पत्राच्या माध्यमातून पाहिलं की ते एक वेगळा विचार करत होते की ज्या विचाराला तोपर्यंतच्या अमेरिकेमधल्या विचारांमधील एक पॅराडाईम शिफ्ट म्हणू शकतो आपण. आणि त्या पद्धतीने त्यांनी तो विचार अंमलात सुद्धा आणला. आता त्यावेळेला तो प्राथमिक किंवा प्रारंभिक स्वरूपात होता, ज्याला आपण फॉर्मेटिव्ह म्हणूयात अशा प्रकारचा. तर त्याच वेळेला, म्हणजे हे पत्र छापल्यानंतरची गोष्ट आहे, दरम्यानच्या काळात त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली एक यशस्वी उद्योगपती म्हणून. इतकंच नव्हे तर ते या नवभांडवलशाहीचं अमेरिकेतल्या या एक प्रतीक मानलं जाऊ लागलं. तर अशा पद्धतीचा माणूस. आणि मी आत्ता जो मुद्दा सांगत होतो की त्या प्रसिद्धीच्या वेळेलाच त्यांची मुलाखत पॉली टाईनबी नावाच्या एका पत्रकारीने म्हटलं तरी चालेल, घेतली. ती 1988 सालची आहे. त्या मुलाखतीत बाईंना जे काही वाटलं ट्रम्पबद्दल ते नमूद आहे. जे जर सांगितलं तर मग पुढच्या गोष्टी समजणं आपल्याला खूप सोपं जातं. त्यांनी असं लिहिलेलं आहे की डोनाल्ड ट्रम्प इज न्यूयॉर्क, हे वाक्य आहे. म्हणजे जणू काही ते
प्रतीक आहे असा त्याचा अर्थ झाला. ग्लिट्स, ग्रीड, ग्लॅमर अँड अन ॲम्बिशन सो कलोसल दॅट इट विल प्रोबॅबली नॉट रेस्ट until he rules the world, which one day he just might. म्हणजे त्या बाईंचं असं निरीक्षण आहे आणि त्यांना मानलं पाहिजे की पत्रकारिता असावी तर अशी असावी. पत्रकार फक्त वर्तमान काळाचं कव्हरेज करतो अशातला भाग नाही, त्याला पुढे सुद्धा काय होऊ शकेल याची चाहूल लागली पाहिजे. तर ते नाक त्या बाईंच्याकडे आहे आणि बरोबर बाईंनी त्याच्यावरती त्या भविष्यकालीन घडामोडीवरती एक जे प्रोफेसी म्हणतो आपण भाकीत ते केलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की ते जे काही आहेत त्यांच्या पर्सनॅलिटीचं वर्णन त्यांनी केलंय, पण त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की त्यांना अशी ॲम्बिशन आहे सो कलोसल, इतकी महत्त्वाकांक्षा कशी की एक ना एक दिवस ते जगावर राज्य करतील, म्हणजे जगावर राज्य करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे आणि असा एक दिवस मिळवू शकतो असं त्या बाई म्हणाल्या. आता जगावरती वगैरे मुद्दा आपण सोडून देऊयात, पण निदान अमेरिकेवरची तरी राज्य काही वर्षांनी त्यांचं आलं असं आपण म्हणू शकतो, म्हणजे लोकशाहीची चौकट गृहीत धरून सुद्धा. आणि आत्ता ते ज्या पद्धतीने राजकारण करतायत ते जगाचं राजकारण आहे, म्हणजे जगाचंच चित्र बदलायचं. जगाला रूल करायचं म्हणजे काय, आता खरोखर त्यांचं राज्य थोडंच मान्य करणार आहे कोण, बाकीचे देश, आणि तशा पद्धतीने आक्रमण वगैरे करून देश जिंकायची तर सोय राहिलेली नाही. जगावर राज्य करण्याचा याचा अर्थ काय की जगावरती नियंत्रण ठेवणं, आणि ते आत्ता त्यांना सापडलेल्या या वेगळ्या शस्त्रामुळं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की टेरिफच्या मुळं तिकडं त्यांची वाटचाल सुरू आहे, हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि त्यासाठी त्या बाईंची आपण प्रशंसा करू शकतो. शेवटी तो दिवस म्हणजे निदान अमेरिकेपुरता तरी उगवलेलाच आहे. आणि आज मी तिला त्यांची जी काही धोरणं आहेत ती धोरणं कशी आली कुठून आली याची आपण चर्चा करूच. त्याच्यातलं एक महत्त्वाचं धोरण म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला, खरं तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आजही अत्यंत बलाढ्य मानला जातो, सामर्थ्यशाली मानला जातो जगाच्या पाठीवरती. त्याला जे अधिकार आहेत ते सुद्धा इतके आहेत की तो हवं ते करू शकतो वगैरे वगैरे वगैरे, हे आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत. पण त्यांना इतके अमर्याद अधिकार पाहिजेत असं एक चित्र उभं राहिलेलं आहे की मधले जे कुणी असतात घटनात्मक चौकटीमध्ये, ती त्यांची ती सिनेट, ते काँग्रेस वगैरे, त्यांना सुद्धा साईड ट्रॅक करून किंवा प्रसंगी ओव्हररूल करून आपले निर्णय घ्यायची त्यांची क्षमता आहे आणि तसा त्यांना अधिकार असावा. अशा पद्धतीने त्यांना एक संपूर्णच अमेरिका एक रिस्ट्रक्चर ज्याला म्हणूयात आपण ती करायची आहे. आणि हे काही लपून राहिलेलं नाही, तो त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेचाच एक भाग आहे. ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आणि आता ह्याच्यातनं आपल्याला यायचं आहे त्यांच्या त्या कार्यक्रम पत्रिकेकडे. आता नवारोच्या संदर्भात सांगायचं म्हटल्यानंतर नवारो त्यांच्याबद्दल लिहित गेले, अमेरिकेच्या राजकारणाबद्दल लिहित गेले आणि अमेरिकेला कसा तोटा होत आहे चीन वगैरे देशांचा याच्याबद्दलही ते लिहित गेले. आणि ते लिखाण साहजिकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्याच्यातनं त्यांच्या एकमेकांशी संपर्क झाला. यांचे जावई ट्रम्पचे खुद्द नवारोंच्या संपर्कामध्ये आले आणि ते गेल्या इलेक्शनमध्ये नवारोंच्या निवडणूक मोहिमेत देखील सामील झाले. गेल्याच्या गेल्या म्हणजे पहिल्या असं आपण म्हणू शकतो. आणि नंतर त्यांचा समावेश त्या वर्तुळात झाला की जे वर्तुळ राष्ट्राध्यक्षांना सल्ला देणारं एक मंडळ म्हणून काम करतं. याची आपण चर्चा आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये केलेलीच आहे. पण तो मुद्दा आपण तर सोडून देऊ गडीवर की त्याच्या मागची इलेक्शन गेली, म्हणजे 17 साली ते जेव्हा गादीवरती आले तेव्हा खुर्चीवरती आले म्हणूयात, आणि नंतर दुसऱ्या निवडणुकीत पराभूत झाले जो बायडनच्याकडनं. आता त्याच्यानंतर पुढची निवडणूक त्यांना लढवायची आहे, म्हणजे जी त्यांनी आता लढवली आणि त्याच्यात राष्ट्राध्यक्ष झाले ती म्हणजे अर्थात माहिती आहे तुम्हाला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 2025 साली झाली आणि जानेवारीमध्ये ते आले. निवडणूक 24 मध्ये झाली अर्थात, आणि सत्तेवरती ते जानेवारीत आले. तर त्याची तयारी त्यांना करायची होती. आणि आता हे बघ, त्यांना तयारी करायची म्हटल्यानंतर ते अमेरिका नावाचा देश आहे, खूप श्रीमंत माणसं आहेत, खूप स्वयंसेवी संघटना म्हणतो आपण त्यांना, NGOज वगैरे आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या. खरं तर आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या सामाजिक संघटना, म्हणजे त्यावेळेला NGO अशी संज्ञा आपल्याकडे आलेली नव्हती, म्हणजे जगात कुठेच नव्हती, पण संस्था म्हणूयात गडीवर आपण, इन्स्टिट्यूशन्स या स्थापन झाल्या पाहिजेत. म्हणजे तो आपल्या ज्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो
आता ही कल्पना सुद्धा आपण पाश्चात्य जगाकडनं घेतली, इंग्रजांच्या मार्फत आपल्याकडे ती आली. तर ती जर तिचं जर सगळं चालवायचं असेल व्यवस्थित आणि ती समाजाच्या देखरेखीखाली सरकार चालायचं असेल, तर फक्त सरकारला मतं द्यायची पक्षांना कुठल्या तरी आणि निवडून आणायचं आणि त्यांनी सरकार करायचं आणि बाकीच्यांनी थांबायचं पुढच्या निवडणुकीची वाट पाहत, असं नाही चालणार. या सगळ्या लोकांचा ऍक्टिव्ह पार्ट कुठेतरी पाहिजे. तर यासाठी काय व्हायला पाहिजे की संस्था स्थापन झाल्या पाहिजेत, सरकारला सल्ला देणाऱ्या संस्था, अभ्यास करणाऱ्या संस्था, आणि तशा प्रकारच्या संस्था भारतामध्ये स्थापन व्हाव्यात असं त्यावेळच्या धुरीणांना वाटलं. आणि त्याच्यातल्या काही संस्था म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यांना माहिती असलेली एक संस्था म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुण्यात काढलेली सर्वंट्स ऑफ इंडिया भारत सेवक समाज नावाची संस्था. त्याच्या अगोदर सार्वजनिक सभा न्यायमूर्ती रानडे यांनी लोकांनी पुण्यामध्ये काढली होती आणि मुंबई वगैरे कलकत्ता मद्रास याही ठिकाणी अशा प्रकारच्या संस्था स्थापन झालेल्या होत्या. तर इतिहासाचार्य राजवाडे, ज्यांना आपण फक्त एक इतिहासाचे अभ्यासक संशोधक म्हणून वगैरे वगैरे ओळखतो, यांना या संस्थात्मकतेची प्रचंड जाणीव होती, प्रचंड ते त्या बाबतीत जागरूक होते. आणि म्हणून त्यांनी एक शब्द रूढ केला त्यासाठी की मंडळीकरण. सार्वजनिक जीवनामध्ये मंडळीकरण झालं पाहिजे, लोक स्वतःहून पुढे आले पाहिजेत आणि लोकांनी आपल्या हिताच्या गोष्टींसाठी संस्थात्मक काम केलं पाहिजे. मंडळीकरण हा शब्द त्यांनी रूढ केला. आणि अशी किती मंडळ स्थापन होऊ शकतात किंवा गरज आहे यावर त्यांचा एक लेख आहे आणि त्याच्यात भल्या 20-25 मंडळांची नावं आहेत. म्हणजे आता आरोग्य वगैरे गोष्टी तर सगळ्याच ते मानतात, हे पाहिजेत त्यासाठी मंडळं पाहिजेत आणि झालेल्या आहेत संस्था अनेक प्रकारच्या. तर ते खूप पुढे जातात. म्हणजे उदाहरणार्थ स्त्री आणि पुरुष यांची वजन उंची वगैरे घ्यायची, त्याचा अभ्यास करायचा, यासाठी सुद्धा मंडळ असलं पाहिजे. इथपर्यंत राजवाड्यांची दृष्टी पोहोचलेली आहे. तर अशा प्रकारची मंडळं अमेरिकेमध्ये खूप आहेत आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने ती मंडळं कामं करतात, त्या संस्था कामं करतात. तर अशाच प्रकारच्या काही संस्था अमेरिकेमध्ये, आणि त्यांचं धोरण काय की म्हणजे त्यांचं काम काय, तर राज्यकर्त्यांना सल्ला द्यायचा. आता समजा राज्यकर्त्यांनी त्यांचीच अपॉइंटमेंट केली, जसं अलीकडच्या काळात आपल्याकडे सुद्धा लोक करायला लागले, काय निवडणुकीच्या अगोदर सर्वे करून घ्यायचा, या गोष्टी केल्या जातात, म्हणजे प्रोफेशनली केल्या जातात. त्यासाठी पक्षाचे लोक वगैरे कोणाला तरी अपॉइंट करतात. म्हणजे आता तो किशोर प्रशांत सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांनी काय काय गोष्टी केल्या वगैरे वगैरे. तर तशा प्रकारच्या संस्था वगैरे असतात, काही प्रोफेशनल असतात, काही म्हणजे सुपारी देते थोडक्यात सरकार किंवा पक्ष वेगवेगळे की आमच्यासाठी हा सर्वे करा, हा मुद्दा आपल्याला माहिती आहे. पण या व्यतिरिक्त काही लोक स्वतःहून या गोष्टी करतात, म्हणजे त्याच्यात त्यांना फायदा वगैरे मिळावा अशी अपेक्षा नसते आणि मिळालं तर काही त्यांना नको असतं अशातला भाग नाही. तर अशा सुद्धा व्हॉलेंटरीली काम करणाऱ्या संस्था असतात. आणि अर्थात काही वेळेला मग लोक त्या वेळेला ॲडवॉक पद्धतीने त्यांच्याकडनं कामं करून घेतात, त्यांना या प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट, त्यासाठी मी सुपारी शब्द वापरला. तर काही निवळ म्हणजे त्यांचेच पैसे गुंतवतात, म्हणजे श्रीमंत लोक असतात त्या अर्थात, त्यांना देणग्या सुद्धा मिळत असतात वगैरे वगैरे, आणि त्याच्या मार्फत ते एका अर्थाने ज्याला आपण लष्करच्या भाकरी बांधणं म्हणतो तसं काम ते त्या संस्था करतात. तर अशा संस्थांच्या मार्फत सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या निवडणूक धोरणासाठी आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी मदत झालेली आहे. तर त्याचा आढावा घेतल्याशिवाय आपल्याला ट्रम्प सत्तेवरती कसे आले, कुठल्या माध्यमातून आले हे नाही समजणार. आपण तिकडे वळूयात. तर 17मध्ये म्हणजे 2017मध्ये ट्रम्प सत्तेवरती आले, सगळ्यांना माहिती आहे, आणि पुढची निवडणूक ते हरले आणि 21मध्ये ते पायउतार झाले. इनफॅक्ट ते पायउतार होणार की नाही याच्याबद्दल लोकांची चर्चा सुरू होती, ते काहीतरी उलटपालटे उद्योग करतील वगैरे वगैरे. आणि मला वाटतं तसे काही प्रयत्न झाल्याचे आरोपही केले गेले. काही लोक नंतर कोर्टात, तोही मगाशी मुद्दा मी सांगितला, विशेषतः नवारो स्वतः, आणि या गोष्टी निवडणूक लढवण्याच्या संदर्भामधल्या होत्या किंवा परत सत्तेवरती येण्याच्या. परंतु त्याचबरोबर आपल्याला महत्वाचा एक मुद्दा असा पाहायचा आहे की ज्याला आपण तुमच्या राज्याचं एक वैचारिक अधिष्ठान काय असलं पाहिजे. आता त्याला आता अलीकडच्या काळात आयडिओलॉजी म्हणायचं की नाही मला माहित नाही, कारण आता आयडिओलॉजीला कुणीच धरून राहत नाही वगैरे वगैरे असा आपला अनुभव आहे. पण तरी देखील एक व्यावहारिक पातळीवरती का होईना काहीतरी तुम्हाला विचार मांडावा लागतो, ज्या विचाराच्या कॉरस्पॉन्डिंग किंवा अनुरूप असा तुम्ही एक कार्यक्रम देता लोकांना. तर ते जे ती त्याला ते विजन म्हणतात काही लोक वगैरे वगैरे. तर ते जे काही असतं की नाही ते तुम्हाला नीट मांडता आलं पाहिजे, लोकांच्यापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. आता आपल्याकडे आपण काय बघतो माहिती आहे का, गेल्या काही निवडणुकांच्या मध्ये म्हणजे सुरुवातीला, म्हणजे मला इव्हन माझ्या लहानपणी
ज्या निवडणुका मी पाहिल्या म्हणजे 1962 सालापासूनच्या, तर सुरुवातीच्या काळात ते जाहीरनामा नावाचं एक प्रकरण असायचं आणि त्याला खूप महत्त्व असायचं. त्याच्यावरती वर्तमानपत्रातनं चर्चा व्हायची, कोणी आग्रहलेख लिहायचे वगैरे वगैरे, वेगवेगळे पक्ष आपले जाहीरनामे काढायचे. नंतर काय झालं माहिती का, की तो जाहीरनामा म्हणजे एक प्रकारची औपचारिकता ठरायला लागली. कारण प्रत्यक्ष राजकीय व्यवहार, निवडणुकांचा खेळ हा एक वेगळाच असतो. हे काढणं आवश्यक आहे कदाचित, म्हणून लोक काढत असतील, पण एरवी मग त्याला फारसा अर्थ उरत नाही. तसं अजून अमेरिकेत झालेलं नाही. अमेरिकेमध्ये जे कोणी पक्ष निवडणूक लढवायला पुढे येतात, म्हणजे अर्थात अजून तरी 2 पक्ष आहेत, मस्कचा कदाचित तिसरा पक्ष येण्याची शक्यता आहे, पण तो येईल तेव्हा येईल. तर ते जे लोक आहेत, आपल्या पक्षाचं धोरण, व्यक्ती म्हणून काही जे धोरण असतं ते छापून वगैरे प्रस्तुत करतात सगळीकडे. तर ते झालं अधिकृत. पण इव्हन त्याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळे लोक असतात. मी मगाशी सांगितलं ना की स्वयंसेवी संस्था असतील किंवा काही व्यावसायिक फर्म्स असतील, त्यांच्या मार्फत अभ्यास करून, फर्म्स वगैरे स्टॅटिस्टिकल सर्वे करून, अशा प्रकारचे काही अभ्यासगट तयार करून त्यांच्या मार्फत ह्या गोष्टी मांडल्या. तर एक अशा प्रकारचा अभ्यासगट जवळजवळ मला वाटतं 1973 पासून, कदाचित निदान 83 पासून तरी अस्तित्वामध्ये आहे अमेरिकेमध्ये. आणि त्याचा अध्यक्ष रसेल फॉट, आणि त्यानं अनेक वेळेला अशा प्रकारची एक सिरीज ज्याला म्हणतो आपण वेगवेगळ्या संदर्भात, तर 23 सालापर्यंत अशा 8 सिरीज निघाल्या होत्या. आणि 23 मध्ये निघू पाहणारी वगैरे वगैरे ही 9वी, की जिचा संबंध या निवडणुकीशी म्हणजे 24च्या निवडणुकीशी आणि 25 मध्ये येणाऱ्या अध्यक्षाशी होता. तर त्याच्या संदर्भात आपल्याला काही विवेचन करायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हे सांगायला पाहिजे की हा जो माणूस आहे रसेल वॉट, तर ते सेंटर फॉर रिन्यूइंग अमेरिका या नावाची संस्था चालवायची, आणि त्यांचा प्रोग्राम म्हणजे अमेरिका फर्स्ट, आणि त्याचा अलीकडचा प्रोग्राम म्हणजे मेकिंग अमेरिका न्यू. अमेरिकेला नवं केलं पाहिजे काहीतरी, म्हणजे तिचं रूपांतर केलं पाहिजे, त्याच्यात परिवर्तन घडून आणलं पाहिजे वगैरे वगैरे, असा त्याचा मुद्दा होता. आणि हे लोक काही लपून ठेवत नाहीत, त्यानं स्पष्टपणे तो स्वतःला काय म्हणत, त्याला एक ख्रिस्ती नॅशनलिस्ट मानतो, म्हणजे ख्रिश्चन राष्ट्रवादी. म्हणजे हे बघा, आता अमेरिकेमध्ये सुद्धा धर्माची भाषा लोक बोलायला लागले. म्हणजे पूर्वी धर्माची भाषा बोलत नव्हते असं नाही, पण त्याच्यामध्ये भर काय असायचा की हा धर्म खरोखर मानवतावादी आहे, जागतिक पातळीवरचा आहे, अशा प्रकारचे उदात्त ध्येय घेऊन आलेला आहे. आणि मग एका बाजूला ख्रिस्ती मिशनरी जसं काम करतात सेवेचं, तसंच काही एक काम वेलफेअरचं वगैरे वगैरे राजकारण्यांनी राज्याच्या माध्यमातून करायला पाहिजे, अशी ती एक मांडणी असायची. म्हणजे तो जरी कुणी धर्माची भाषा वापरली तरी ती अशी अंगावरती येणारी भाषा नव्हती. कारण उलट म्हणताना हे आमचं जे राज्य आहे ते कुठल्याही धर्माचा पक्षपात करणार नाही, धर्माला पक्षपाती राहणार नाही कुठल्या, ते त्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असेल. स्टेट आणि चर्च यांच्यामध्ये जी फारकत इंग्लंडमध्ये झाली एकेकाळी, ती बेसिकली प्रोटेस्टंट पंथाच्या भूमिकेमुळं झाली. नाही तर अगोदर कॅथॉलिक धर्माची राज्य ती चर्चला धरून, म्हणजे पोपला धरून, आणि पोपचं खूप नियंत्रण असायचं, तर त्याच्या विरुद्धचं बंड होतं. तर अमेरिकेमध्ये जे लोक गेले ते सुद्धा बहुतेक प्रोटेस्टंट पंथाचीच होती सुरुवातीला. त्या प्रोटेस्टंटच्या पैकी काही लोक मधल्या काळामध्ये, ही तुम्हाला सांगायला पाहिजे की चक्क एक रॅशनल धर्म पाहिजे आपल्याला, बुद्धिवादी धर्म पाहिजे, असं म्हणत ज्याला डेइझम म्हणतो आपण, त्या विचारांचा अंगीकार त्यांनी केला होता. आणि डेइझम म्हणजे अर्थात न्यूटनच्या नव्या शोधाला अनुसरून जगाचं जे चित्र पुढे आलं त्याची दखल घेऊन धर्मात फेरमांडणी करायची, अशा प्रकारचा एक क्रांतिकारी विचार त्या काळात काही लोक मांडत होते. आणि तशाही विचारसरणीचे काही लोक, म्हणजे आता प्रत्यक्ष तुम्हाला सांगेल की थॉमस पेन नावाचा जो मनुष्य अमेरिकेच्या त्या राज्यक्रांतीमध्ये आघाडीवरती होता, त्याचा सुद्धा हाच विचार होता. असो, पण तो वेगळा मुद्दा आहे. सांगायचं या ठिकाणी बाब अशी की अलीकडच्या काळात अमेरिकेमध्ये धार्मिक पुनरुज्जीवनवाद ज्याला म्हणतो आपण, ती विचारधारा पुढे आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे लोक पुढे येतात, हा रसेल वॉट, तर त्यानं या प्रकारे ख्रिस्ती राष्ट्रवादी आहोत, आमचा राष्ट्रवाद ख्रिश्चन आहे असं म्हणत भूमिका घेतली, आणि त्याप्रमाणे काही गोष्टी पुढे सांगायला सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये त्यानं काय केलं माहिती का, की आत्ता
आपल्याला काही एक डॉक्युमेंट तयार करायचं आहे, एक वेगळी कशी असेल अमेरिका, म्हणजे हा संपूर्ण मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये शब्द वापरून सांगितलं की हा विचारसरणीमधला आणि प्रत्यक्ष राजकारणी व्यवहारामधला, इव्हन अर्थशास्त्रामधला असा सर्वांगीण एक पॅराडाईम शिफ्ट आहे, ज्याची चर्चा अमेरिकेमध्ये अजूनमधून होत असते, परंतु कुणी अशी रॅडिकल भूमिका घेतली नव्हती. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला कुठलाही राष्ट्राध्यक्ष तयार नसायचा. इथे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की ही सर्व क्षेत्रीय एक वेगळ्या प्रकारचा विचार, वेगळ्या प्रकारचा व्यवहार ट्रम्पच्या काळामध्ये पुढे आला. म्हणून ते एक प्रमाणक परिवर्तन ज्याला म्हणता येईल आपल्याला मराठीमध्ये. तर हा जो पॅराडाईम शिफ्टचा विचार थॉमस कुन नावाच्या विज्ञानाच्या तत्ववेत्यानं एक जबरदस्त विचार मांडला विज्ञानाच्या इतिहासाचा आढावा घेताना किंवा त्याची संगती लावताना, की तपशिलात जात नाही मी, की विज्ञानामध्ये परिवर्तन होतं म्हणजे काय होतं नेमकं, एक वेगळा महासिद्धांत पुढे येतो असं म्हणू शकतो आपण. म्हणजे जसं गॅलिलिओच्या वेळेला आला, जसं न्यूटनच्या वेळेला आला, जसं आईन्स्टाईनच्या वेळेला आला, तर त्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतो आपण. अगोदर ज्या चौकटीत लोक विचार करायचे ती चौकट अपुरी पडते, ती मागे सारायची आणि ती नव्यानं दुसरी चौकट पुढे आणायची. आणि अर्थात हे होताना एक प्रचंड खळबळ मागते वैचारिक जगामध्ये. नवीन चौकट लोक तयार होत नाहीत, अगोदरच्या चौकटीत जे विचार करायची ज्यांना सवय वगैरे लागलेली होती. परंतु शेवटी एकाच टप्प्यावरती जेव्हा अगोदरचा विचार, अगोदरची थिअरी स्टॅग्नंट होते, तिच्यातनं जास्त शोध लागत नाहीत, संशोधन पुढे जात नाहीत, त्यावेळेला त्यांना सुद्धा भाग पडतं मग नव्या सिद्धांताचा अंगीकार करणं, असा तो मुद्दा आहे. तर हे सगळ्या क्षेत्राला पुढे लागू केलं. म्हणजे जरी यांनी आपल्या फक्त विज्ञानाला म्हणजे नैसर्गिक विज्ञानापुरता सिद्धांत मांडला होता थॉमस कुननी, तरी नंतरच्या काळात तो इतर सगळ्या क्षेत्रांना लागू झाला, विचार क्षेत्रांना लागू झाला. तसं इथे आपल्याला तो राजकारणाला, राज्यशास्त्राला, अर्थशास्त्राला सुद्धा लागू करता येतो. म्हणजे पूर्वीच्या काळात सुद्धा लोकांनी अर्थशास्त्राचा इतिहास लिहिताना तो केलेला आहे. म्हणजे जसं केन्सनी काय केलं तर पॅराडाईम शिफ्ट केलं वगैरे वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीचा एक पॅराडाईम शिफ्ट मी म्हणेन तुम्हाला, एक महापरिवर्तन दिसतंय मला या प्रमाणकामध्ये. साधं परिवर्तन नव्हे, सर्व क्षेत्रीय परिवर्तन आहे. तर ह्या परिवर्तनाची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट ज्याला म्हणता येईल ती या मंडळींनी सिद्ध केली. आणि ते काय होतं, मॅन्डेट फॉर लिडरशिप. दुसरा त्याला शब्द म्हणजे प्रोजेक्ट 25. म्हणजे 25 साली निवडणूक लढून जे सत्तेवरती येणार आहेत, म्हणजे अर्थात त्यांना ट्रम्पच पाहिजे होते, त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. त्याला एक ब्ल्यू प्रिंट करून द्यायची आहे, हा त्याच्यातला तो मुद्दा होता. आणि तो प्रकाशित झाला निवडणुकीच्या अर्थात अगोदर, आणि त्याची सगळी चर्चा झाली. तर त्याच्याबद्दल आपल्याला काही एक विचार करायला पाहिजे. पण त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे, की आता ह्याचा आणि ट्रम्पचा काय संबंध. आता बोलताना लोक असंच म्हणणार किंवा ट्रम्पचे विरोधकही तसंच म्हणणार की अरे हे सरळ सरळ ट्रम्पसाठीच आहे, त्यांच्याच पुढच्या याची ब्ल्यू प्रिंट आहे. आणि कशावरून, तर त्याचं अगदी साधं उत्तर असं आहे की 17 सालच्या राज्य सकट चालवण्याच्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये जी टीम होती, जे सल्लागार होते ट्रम्पचे, त्याच्यापैकी 2/3 सल्लागार हे या प्रोजेक्ट 25 तयार करण्यामध्ये गुंतलेले होते. आणि नंतर त्यातले काही नवार होतं सरळ सगळ्यांनाच माहिती आहे, या 25 सालच्या सुद्धा सत्तेमध्ये आलेले आपल्याला दिसतात. तर त्याच्यामुळे ही गोष्ट स्वच्छ आहे की हे जे काही चाललं होतं ते जरी फॉर्मली त्यांनी ऑथेंटिकली स्वीकार नाही केला, ते नाकारलं, तरी परंतु ते कनेक्शन सगळ्यांना माहिती आहे. आणि ते उघड होण्याचं आणखीन कारण काय, महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो, की म्हणजे ट्रम्प राष्ट्राध्यक्षाची निवडणूक आणि ट्रम्पच्या बरोबर उपराष्ट्राध्यक्ष होणारे जे कोणी होते निवडणूक लढवणारे किंवा काय असतील ते, त्यांच्या घटनेप्रमाणे तर J.D. व्हॅन्स हे त्या दुसऱ्या नंबर 2च्या पदाचे इच्छुक उमेदवार जे काय म्हणतात ते. आणि त्यानं काय केलं माहिती का, त्यांनी एका पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आणि जे पुस्तक 24 सालच्या ऑगस्टमध्ये छापायला म्हणजे प्रकाशन होणार होतं, परंतु ते पोस्टपोन करायला लागलं. का पोस्टपोन करायला लागलं, कारण त्या पुस्तकाला प्रस्तावना होती J.D. व्हॅन्सची. J.D. व्हॅन्स आता हे उमेदवार आहेत प्रत्यक्ष, म्हणजे दुसऱ्या नंबरचे क्रमांकात ते होणार आहेत राष्ट्राध्यक्ष, अशी अवस्था होती. आणि ते जे पुस्तक होतं ना, ते पुस्तक लिहिलं होतं केविन रॉबर्ट्स यांनी, आणि पुस्तकाचं नाव म्हणजे
डॉन्स अर्ली लाईट टेकिंग बॅक वॉशिंग्टन टू सेव्ह अमेरिका. हे बघा फार महत्वाचं नाव सुद्धा आहे. म्हणजे जसं मगाशी एका संस्थेचं नाव कोणतं की मेकिंग अमेरिका न्यू वगैरे वगैरे, ते इथं सेव्हिंग अमेरिका. तर ते पुस्तक महत्वाचं होतं. आणि हे मी सांगितलेलं प्रोजेक्ट ते वेगळं, ते भले 900च्या पेक्षा अधिक पानांचं आहे आणि ते अनेकांनी मिळून केलेलं आहे. पण आत्ता हे जे मी पुस्तक म्हणतो आहे ते रॉबर्ट्सने लिहिलेलं, त्या पुस्तकामध्ये आणि खूप खूप काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या होत्या. आणि त्या पुस्तकाला प्रस्तावना जी लिहिली होती ती J.D. व्हान्सने दिली होती. आणि या पुस्तकामध्ये पहिल्यांदा शब्द वापरला गेला ट्रम्पिझम, म्हणजे ट्रम्प वाद. म्हणजे ट्रम्प हे असे कुणी जणू काही एक स्वतंत्र विचार देणारे गृहस्थ आहेत, त्यांची एक कन्सिस्टंट परिपूर्ण अशी एक थिअरी आहे, असा शब्दप्रयोग म्हणजे ट्रम्पिझम. तर एक तुम्हाला आणखीन सांगितलं पाहिजे या संदर्भामध्ये की ट्रम्प नेमका काय विचार करू शकतात वगैरे वगैरे. याच्या संबंधित काही लोक ते ट्रम्पची टिंगलही करतील. आपल्याकडे लोकांची काय तशी कमतरता नसते, वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी सांगणारे वगैरे वगैरे. पण एक तुम्हाला सांगायला पाहिजे, स्वतः नवारोच्यापुढे सुद्धा हा प्रश्न आला. म्हणजे कोणता प्रश्न आला की असं आहे का की नवारोनी सांगायचं आणि ट्रम्पने ऐकायचं. तर नवारोनीच खुलासा केला आहे त्यांच्या एका पुस्तकामध्ये की ट्रम्प जे इंट्युटिव्हली सांगतात, लक्षात घ्या आणि हे फार महत्वाचं आहे. आम्ही काय करतो, विचारवंत लोक जास्तीत जास्त, अभ्यासक लोक जास्तीत जास्त, ट्रम्पला जे समजतं इंट्युटिव्हली, म्हणजे इंट्युटिव्हली म्हणजे अंतस्फूर्तीने, म्हणजे अगदीच थोडा आध्यात्मिक शब्द वापरायचा झाला तर साक्षात्कार होतो जणू काही त्यांना. तर ते कसं मांडायचं एका थिअरीच्या चौकटीत वगैरे वगैरे मान्य असणाऱ्या पॅराडाईम मध्ये, ते काम आम्ही करतो. म्हणजे हे विचारवंत वगैरे लोक करतात अशी भूमिका. म्हणजे ट्रम्प हे त्या अर्थाने विचारवंतच आहेत. नवीन ज्याला स्फुरतं ते भले इंट्युटिव्हली स्फुरलं अचानक फ्लॅश सारखं. म्हणजे अगदीच उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आपल्याकडे उदाहरण आहे ना, महात्मा गांधींचं काय, महात्मा गांधींना कुणी अभ्यासक वगैरे ओळखत नाही म्हणून. तर महात्मा गांधींच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की त्यांना ते लाईट सिम्पली डॉन ऑन हिम असं 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 म्हटलं जायचं. फक्त मग ते नीट मांडायचं एका सैद्धांतिक चौकटीमध्ये. ती कामं करण्यासाठी कोण पुढे आले, अभ्यासक मंडळी, जसे विनोबा भावे असतील, जसे आचार्य शंकरराव जावडेकर असतील, जसे आचार्य भागवत असतील, ही सगळी आचार्य मंडळी ज्यांच्यामध्ये महाराष्ट्रामधली मंडळी अधिक संख्येने होती, ती पुढे आली आणि त्यांनी मग जे मांडलं त्यातनं गांधीवाद नावाचा एक मुद्दा, एक 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 थिअरी पुढे आली, एक वेगळा विचार पुढे आला आणि जो जगभर पसरला. तसा जणू काही हा एक ट्रम्पवाद आहे. तर हा शब्द सुद्धा आपल्याला त्या पुस्तकात वापरलेला दिसून येतो. आणि त्या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिली J.D. व्हान्सने, ती J.D. व्हान्सच्या प्रस्तावनेमध्ये त्याने असं म्हटलंय आणि ते महत्वाचं आहे, व्हेन ट्विलाइट डिसेंड्स अँड पर्सन हिअर्स वुल्व्स. हे त्या रॉबर्ट्सने लिहिलं आणि ते विधान व्हान्सने कोट केलेलं आहे. काय म्हणतात, जेव्हा म्हणजे जेव्हा अशा प्रकारे ट्विलाइट म्हणजे असा 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 एक काळ असतो संधी प्रकाशाचा की अजून सूर्य उगवलेला नाही पण उगवतोय आणि अंधार पूर्ण संपलेला नाही परंतु संपण्याच्या वाटेवरती आहे. आणि याच काळामध्ये त्याने असं सांगितले की उल्स म्हणजे लांडग्यांचा, काय आता त्याला लांडगे ओरडतात त्याला काय म्हणायचं मला माहित नाही, त्यांचा असा आवाज येतो. तर त्यावेळेला काय होतं, मुळामध्ये असं म्हटलं गेलं पुस्तकात, यू गॉट टू सर्कल दी वॅगन्स अँड लोड दी मस्केट्स. म्हणजे आता लांडगे येत आहेत चालून, तेव्हा आता वेढा घाला आणि बंदुका तुमच्या सज्ज करा, बंदुका भरा, असा त्याचा अर्थ आहे. तर हे वाक्य व्हान्सने कोट केलेले आहे. तर तो एक चर्चेचा विषय झाला. आणि हा जो ऑगस्टमध्ये यायचा होता, हे जे पुस्तक प्रकाशित व्हायचं होतं, त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा चक्क कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या या डेमोक्रॅटिक पार्टीच्या, म्हणजे अर्थात व्हान्सच्या सरळ विरोधामधल्या आणि ट्रम्पच्या विरोधामधल्या, त्यांनी या गोष्टीला तोंड फोडलं, चर्चा सुरू झाली. त्यामुळे या पुस्तकाचं प्रकाशन एक महिनाभर पुढे लांबलं. हा त्या निवडणूक प्रक्रियेचा इतिहास आहे. तर ह्याच्या नंतर मग अशा प्रकारे दुसरा तो जो रिपोर्ट आहे त्याला म्हणूयात आपण ब्लू प्रिंट म्हणता येईल, ती प्रकाशित झाली. ते डॉक्युमेंट म्हणजे अर्थात प्रोजेक्ट 25 किंवा पूर्णपणे जर नाव पाहिजे असेल तर 2025 प्रेसिडेन्शियल ट्रान्झिशन प्रोजेक्ट
आणि हे प्रोजेक्ट म्हणजे ट्रम्प काय तुम्हाला डिलिव्हर करणार आहेत, त्यांचा काय दृष्टिकोन आहे, त्यांची काय भूमिका आहे, हे स्पष्ट करणारं डॉक्युमेंट होय. आणि ते त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे.